कळका येथे खंडोबाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची प्रचंड दंगल। कंधार तालुक्यातील कळका येथे गेल्या अनेक वर्षापासून खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल भरवण्यात येत असते। त्याचप्रमाणे याही वर्षी दिनांक 13 डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल व हिराबाई डोंगरे यांचा नाट्य महोत्सव व महाराष्ट्रातील लोकप्रिय वाघ्या मुरळीचा सोहळा संपन्न झालाय। नुकत्याच संपन्न झालेल्या कुस्तीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचे मानकरी दीपक सगरे भुसरणी लातूर तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी अच्युत टर्के किवळेकर नांदेड या दोन्ही मल्लांमध्ये मानाची कुस्ती रंगली होती। दोन्ही मल्ल समान असल्यामुळे कुस्तीचा निकाल पंचानी व द्वितीय क्रमांकाची कुस्ती प्रसाद खरोसे हरंगुळ लातूरकर विरुद्ध संतोष इगवे हसेवागवाडी मुखेड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात प्रसाद खरोशी यांनी विजेतेपद पटकावले। या यात्रेला कळका परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कुस्तीचं पहिलं बक्षीस कैलासवासी धोंडीबा जळवा गायकवाड यांच्या स्मरणार्थ 11,000 रुपये तर दुसरं बक्षीस कैलासवासी संभाजी विठ्ठलराव गायकवाड पाटील यांच्या स्मरणार्थ 9,000 रुपये तर तिसरं बक्षीस ॲडव्होकेट विजय बालाजी पाटील धोंडगे 7,000 रुपयांची गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सुनंदा हरिभाऊ गादेकर उपसरपंच सुमनबाई उत्तमराव गायकवाड ग्रामविकास अधिकारी व्ही.के. नारनाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम नियोजन होतं। तसेच यात्रा यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे गावकऱ्यांचे सहकार्य लाभले। जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी प्रदीप मगरे नांदेड प्रतिनिधी। यात्रेनिमित्त आज कुस्त्याची दंगल संपन्न झालेली आहे आणि आज सगळं तुमच्या पंचाच्या उपस्थितीमध्ये आज हे दंगल संपन्न झालेले आहे, तर त्याच्याबद्दल आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी कळका सरपंच सुनंदा हरिभाऊ गाडेकर। यात्रेनिमित्त मी असं सांगू शकेन की आमच्या गावची यात्रा ही 50 वर्षाच्या अगोदरपासून भरते आणि या यात्रेमध्ये आम्ही यंदा वारू आणि कुस्त्याची दंगल झाली, त्याच्यामध्ये भरपूर मल्लांनी सहभाग घेतला आणि हा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगला यशस्वीपणे पार पाडला। गावच्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि ही जी यात्रा आहे ती चांगली आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यामुळे गावच्या पूर्ण जनतेला आम्ही धन्यवाद देतो। आज ह्या तुमच्या यात्रा कुस्ती खेळण्यासाठी पहिलवान कोणकोणत्या ठिकाणाहून दाखल झाले होते? आमच्याकडे औरंगाबाद, लातूर, नगर, परत भरपूर गावाहून मोठमोठ्या गावावरून आणि आता खंडोबाची यात्रा आहेच जवळ, त्याच्यामुळे भरपूर गावचे लोक खंडोबाच्या यात्रेसाठी आलेले मल्ल आलेले आहेत आणि ते कळक्याच्या यात्रेत पण आले होते। आपण या ठिकाणी कळका या गावामध्ये कळका आणि कळकावाडी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा सुरुवात करतो आहोत। हो, तर आपण यात्रा सुरुवात करत असताना आपल्याला कुठल्या काही अडचणी वगैरे निर्माण झालेल्या आहेत? यात्रा संपन्न करताना अडचणी अशा काही नाही, कारण गावाचं पूर्ण लहान थोरांचं पूर्ण वयस्कर माणसांचं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य आहे, त्याच्यामुळं यात्रेमध्ये एवढं काही अडचणी येत नाहीत। अशा थोड्याफार तरी अडचणी प्रत्येक 4 माणसं येणार म्हणल्यावर येतात, पण गावचा आमचा संपर्क खूप चांगला असल्यामुळे गावच्या लोकांनी छान सहकार्य केले। विशेषतः युवा पिढी आणि बुजुर्ग माणसांनी आम्हाला खूप म्हणजे पहिल्यापासूनची माहिती दिली आणि युवा पिढीने आम्हाला सहकार्य एकदम छान केलं। आपण गावच्या सरपंच आहात हो, आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत या यात्रेसाठी काय आपण निधी वगैरे काही वापरलेला आहे का? ग्रामपंचायत कार्यालयातर्फे निधी वापरतो आणि गावचे लोक पण आम्हाला सहकार्य करतात, सगळ्यांनी म्हणजे मिळून मिसळून करतो आम्ही ही यात्रा। आपण ही यात्रा भरवण्यासाठी किती दिवसापासून नियोजन लावलं होतं? नियोजन हे आता 4 माणसाचं काम आहे, त्याच्यामुळं आम्ही नियोजन 1 महिन्यापासून आधीच लावतो। मध्ये आपण पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक असं या ठिकाणी आपण काढलेला आहे आणि सर पहिलं बक्षीस जे आहे ते किती हजारापासून सुरुवात होतं? पहिलं बक्षीस जे होतं ते बक्षीस आमच्या येथील प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी धोंडीबा जळवा पाटील गायकवाड यांच्या नावाने दिलं गेलं आणि हे बक्षीस जवळपास 11,001 रुपयाचं होतं। धोंडीबा पाटील म्हणजे आमचे माली पाटीलच होते आणि त्यांच्या नावचा निवृत्ती पाटलाच्या नावचा आमच्या गावचा गावागावा होता। अगोदर पूर्वीपासूनच कळका म्हटलं की निवृत्ती पाटलाचं कळकं काय असं म्हणायचे लोक आणि त्यांच्या भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पहिलं बक्षीस होतं। आज आमच्या कळका गावांनी बऱ्याच क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे। सुरुवातीला माली पाटील आमचे खूप प्रसिद्ध होते,
त्यानंतर आमच्या गावचे न्यायमूर्ती MG गायकवाड साहेब, जे की मराठा आरक्षण आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांनी पण आमच्या गावाला म्हणजे खूप योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं पण या वतीनं मी आभार व्यक्त करतो. दुसरं बक्षीस जे होतं, कैलासवासी संभाजी विठ्ठलराव पाटील गायकवाड यांनी पण आमच्या गावची खूप गावच्या विकासामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. तिसरं बक्षीस जे आहे, आपले पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद ना ॲडव्होकेट विजय बालाजीराव पाटील धोंडगे यांनी पण तिसरं बक्षीस उत्स्फूर्तपणे कळका गावाला दिलं. ते 7,001 रुपयाचं होतं. आमचे चुलते कैलासवासी पोतलिंग मानिका गादेकर यांच्या नावानं पण त्यांचे चिरंजीव प्राचार्य माधवराव गादेकर साहेब हे दरवर्षी त्यांच्या नावानं बक्षीस जाहीर करून त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांचं पण बक्षीस हे 5,001 रुपयाचं होतं. 5वं बक्षीस हे आमचे कळकावाडीचे इरण्णा लक्ष्मण विभूते, जे की त्यांचे पण चिरंजीव हे खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत. लक्ष्मण पाटील आणि त्यांचे भाऊ पंढरी इरण्णा विभूते हे हावगी स्वामी कॉलेजचे प्राचार्य यांच्या वडिलाच्या नावानं त्यांचा वारसा पुढे चालवण्याकरता 4,101 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं. 6वं बक्षीस हे दामोदर बाबाराव पाटील गायकवाड यांच्या नावचं होतं. हे सर्व जे आमच्या गावाला यांनी जे योगदान दिलं ते खरंच खूप मोठे माणसं होते आणि ह्या बुजुर्गामुळं आमचं गाव नावलौकिक आमच्या गावचं आहे. 4 खेड्यामध्ये कळक्याचं नाव खूप चांगलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी, वारूचे डाव, तसेच कुस्त्यांचे डाव, नाटक वगैरे आम्ही म्हणजे इथं गावामध्ये चालवल्या जाते. या कार्यक्रमाला या जत्रेला सर्व आमच्या गावच्या लहान थोर मंडळीचं, सगळ्या तरुण पिढीचं खूप मोलाचं योगदान असते आणि त्यांच्या सहकार्यामुळंच हे सगळं काही शक्य होतं आहे. आणि तसेच आपल्या येथील सर्व समाज बांधव हे यात्रेचं एकच वैशिष्ट्य आहे की सर्व समाज बांधव याच्यामध्ये विविध प्रकारच्या जाती धर्माचे लोक एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही जत्रा पार पाडल्या जाते. या जत्रेतून हा एक संदेश आहे की जवळपास सगळे लोक एकोप्यानं राहतात. सगळे जात धर्म सगळे विसरून आपली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खंडोबाची यात्रा ही चालवल्या जाते. आणि तसेच आता सरतेशेवटी मी असंही म्हणेन की आपल्या महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराज, तसेच छत्रपती शाहू महाराज आणि दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विभूतींना, त्या सर्वांचं नामस्मरण करून मी आमच्या गावच्या वतीनं त्यांना पण मानाचा मुजरा करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि त्याच वतीनं आमच्या गावचा असाच कार्यक्रम पुढे पण चालू राहावा आणि पुढे पण असा एकोपा टिकून राहावा असे मी खंडेरायाच्या चरणी मी माझे 2 शब्द संपवतो.